लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 8 एप्रिलला रामनवमीच्या दिवशीच पैसे येतील असं वाटत होतं, मात्र रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झालेले नाहीत। दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे। आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहिणींच्या फसवणुकीबाबतची ही बातमी आहे। लाडकी बहिणींना कर्जबाजारी केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या मानखुर्दमध्ये समोर आलाय। लाडकी बहीण योजनेसाठी घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज काढण्यात आलंय। आरोपींनी आयफोन घेण्यासाठी हे कर्ज काढलंय। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि इत्यादी कागदपत्रांचा वापर करून 65 महिलांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आणि आता महत्त्वाची बातमी आहे गॅस सिलेंडरच्या दरवाढी संदर्भातली। गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। अर्थमंत्री सीतारामन महागाईमध्ये तेल ओतण्याचं काम करतात। स्मृती इराणींनी आंदोलनाचं नेतृत्व करावं असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात? तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करतात। स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी, आमचं नेतृत्व करावं त्यांनी। महिलांचं रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या। आता सिलेंडर आम्ही पुरवू, तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या। आणि तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे। या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचं एक कथित खुलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलंय आणि हे पत्र शेअर करत भाव बढ़ेंगे तो ही हम बचेंगे असं त्यांनी म्हटलंय। तर पवार गटानं पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। प्रिय देशवासियांनो, तुमच्या आशीर्वादानं आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत, पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतींची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे। म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची मोठी दरवाढ करत आहोत। आता तुम्हाला महागाईची धग सहन करावी लागेल, तर कृपया निमूटपणे सहन करा। भाव बढ़ेंगे तो ही हम बचेंगे हे तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल। चिंता करू नका, पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा प्रयत्न करू। तुमचं लाडकं महागाईच्या गोदीत बसलेलं मोदी सरकार। वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकरांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय। या पक्ष प्रवेशादरम्यान खासदार संजय राऊतांनी तुफान टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालंय। उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत, ते कोकणामध्ये पाय ठेवताच गद्दार उरणार नाहीत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय। उद्धव म्हणजे श्रीकृष्ण। आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा, बरोबर ना? आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा, आपण पहा कशी दाणादाण उडते ते। एक गद्दार राहणार ना औषधाला शिल्लक, ही सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरवू। कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहेत, ही का पहिली वेळ आहे का? तर वळतोय महत्त्वाच्या बातमीकडे। वकील निलेश ओझा यांच्या विरोधात होणार क्रिमिनल कंटेम्प्टची कारवाई, या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। निलेश ओझा यांना नोटीस बजावण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले। त्याचप्रमाणे ओझा यांच्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ प्रसार माध्यमांनी आणि YouTube वरून काढून टाकण्याचे आदेश देखील देण्यात आले। पुढील सुनावणी हे 29 एप्रिलला होणार आहे।
तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी, वकील निलेश ओझा यांच्या विरोधात क्रिमिनल कंटेम्प्टची कारवाई होणार आहे आणि तसे आदेशच कोर्टाने दिलेत। तर आपण पाहतोय निलेश ओझा हे सतीश सालियान यांचे वकील आहेत आणि या वकिलांविरोधातच आता क्रिमिनल कंटेम्प्टची कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान लवकरच उद्धव ठाकरे कोकणाचा दौरा करणार आहेत। कोकणामध्ये एक पाऊल टाकणार नाही तर कोकण पुन्हा पादाक्रांत करणार, विरोधकांना असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। सलग दौरा अगदी तळ कोकणापासून वरपर्यंत हा मी करणार आहे। जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे। आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत, खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला असेल। सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर डोंबिवलीमधून एक संतापजनक घटना समोर येते। भर रस्त्यात 3 तरुणांनी 2 तरुणांना बेदम मारहाण केली आहे। तरुणी दुचाकीने इमारतीमध्ये जात असताना रस्त्यात उभे असलेल्या तिघांना एक्सक्यूज मी असं म्हणत बाजूला व्हायला तिने सांगितलं। मात्र यानंतर तरुणांनी इंग्रजीत बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं म्हणत वाद घातला आणि वाद विकोपाला जाऊन तरुणांनी थेट या 2 तरुणींना मारहाण केली आहे। मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आला असून दोन्ही तरुणींच्या तक्रारीनुसार विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये अनिल पवार, बाबासाहेब ढबाले आणि रितेश ढबाले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वळतोय पुढच्या बातमीकडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। मनसेची मान्यता रद्द करून राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। तर भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषकांवर हल्ले होत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलाय। तर उत्तर भारतीय विकास सेनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर मनसैनिक मात्र चांगलेच भडकले। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्या नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। मुळात तुम्ही याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते। आणि आता एक बातमी आहे रामदास आठवले यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली। बाबासाहेब आंबेडकर आणखी जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। ते जळगावात बोलत होते। आणि संविधान जे आहे ते संविधान सभेमध्ये पास झालेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाटा आहे। संविधानाचं नाव आलं की तिथं बाबासाहेबांचं नाव येत आहे, काही नाव येत नाही आहे। संविधानामध्ये सगळ्यांचा वाटा आहे। राजेंद्र प्रसाद त्यामध्ये अध्यक्ष होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते, अनेक लोक होते। तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर 10, 12, 15 वर्ष आपल्यात राहिले असते तर ते या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते। आणि आता तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। सोनं स्वस्त झालंय। होय, सोनं आणि चांदीचे दर गडगडलेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झालाय। सोनं आठवडाभरात 2,800 रुपयांनी गडगडलाय तर चांदीच्या दरात 12,000ची घसरण झाली आहे। सोन्याचे दर 88,800 रुपये प्रति तोळा झालाय तर चांदीच्या दरात घसरण होऊन एकूण
89,200 रुपये प्रति किलोवर गेलाय. अमेरिकन सरकारच्या टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयानंतर सोने चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी तुम्हाला हादरवून टाकेल. खास करून पालकांना सर्वात जास्त धक्का बसेल, कारण विद्यार्थ्यांच्या दप्तरातच चाकू, कॉन्डम्स आणि ड्रग्ज सापडल्यात. नाशिक जिल्ह्यातल्या घोटीतल्या एका शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. शाळेतल्या 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तू सापडल्यात, ज्यात फायटर, सायकलची चेन, लोखंडी कडे, कॉन्डम्सची पाकिटं आणि ड्रग्जचा देखील समावेश आहे. 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांच्या या प्रतापामुळे शिक्षक देखील हादरून गेलेत. उपमुख्याध्यापकांनी तपासणी केली असता हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थी नशा करत असल्याचाही आरोप शिक्षकांनी केलाय. इगतपुरी तालुक्यातल्या एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बॅग्स तपासल्या आणि त्या बॅग्समध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. तर नक्कीच ही खेदजनक बाब आहे. मी त्या शिक्षकांचं, त्या शाळेचं अभिनंदन करू इच्छितो की फक्त अध्यापनच नाही तर विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज पाहतो असा प्रकार तालुक्यात तरी दिसून आला नाही किंवा घडला नाही, परंतु ही जी घटना घडली याच्या बाबतीत नक्कीच प्रशासनाच्या वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येते. मी पालकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही. 8 तास विद्यार्थी शिक्षकांकडे असतो, परंतु पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बॅग्स नियमितपणे तपासायला हव्यात. तर आपण पाहतोय विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, कॉन्डम्स आणि ड्रग्ज सापडल्यात. शाळेतील 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या दप्तरात हे आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. उपमुख्याध्यापकांनी दप्तराची तपासणी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आलाय. विद्यार्थी नशा करत असल्याचा आरोप देखील शिक्षकांनी केला. नाशिक जिल्ह्याच्या घोटीतील एका शाळेतील धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज लक्षात येते. आणि आता धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येते. सिम्बिओसिस कॉलेजच्या नावाने अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आलाय. सोशल मीडियावर सिम्बिओसिसमध्ये MBA प्रवेशाची खोटी जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. सुरुवातीला कागदपत्रांसह 5 लाख आणि नंतर 15 लाख भरल्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून सिम्बिओसिसमध्ये प्रवेश मिळेल अशी जाहिरात करून विद्यार्थ्यांची लूट करण्यात आली आहे. या संदर्भात सिम्बिओसिस महाविद्यालय व्यवस्थापनाकडून पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तर आकाश यादव, कुणाल कुमार आणि दिव्या नामक विद्यार्थिनीकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ह्या जाहिरातीबद्दल आम्हाला फार जरा विचित्र वाटायला लागलं, म्हणून आम्ही हे आमच्या वरिष्ठांच्या नजरेस आणलं आणि थोडीशी खोलवर ज्यावेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला लक्षात आलं की हा काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय. त्यामुळे आम्ही पोलिसांशी संपर्क साधला. याच्याबद्दल गुन्हा नोंदवला गेलेला आहे आणि पोलीस त्यांचा तपास करत आहेत. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते. तर सिम्बिओसिस कॉलेजच्या नावाने अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आलेला आहे. नेमकं काय घडलंय, काय अधिक माहिती मिळते? सिम्बिओसिस कॉलेज आहे जे एक नामांकित कॉलेजपैकी एक आहे आणि या ठिकाणी MBA साठी ॲडमिशन करण्याची धडपड जी आहे ती विद्यार्थ्यांची आणि पालकांची असते. एप्रिल, मे, जून हा महिना खरं तर हा सगळा ॲडमिशनचा असतो आणि याचाच फायदा काही चोरट्यांनी घेतल्याचा आता आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर एका यूट्यूब पोर्टलवर सिम्बिओसिस कॉलेजची खोटी जाहिरात घेऊन त्याच्यावर तब्बल 20 लाख रुपयांची मागणी करत सिम्बिओसिसमध्ये MBA जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ॲडमिशन घेऊन देतो अशी जाहिरात करण्यात आली होती. व्यवस्थापनाला म्हणजे संबंधित कॉलेज व्यवस्थापनाला सगळा प्रकार कळल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची जेव्हा सखोल चौकशी आणि तपास स्वतः करायला घेतला तेव्हा एक धक्कादायक वास्तव्य समोर आलं, जेणेकरून हे 3 आरोपी या प्रकरणातले, ज्यांचं नाव दिव्या, आकाश यादव आणि कुणाल कुमार आहेत, हे सगळं रॅकेट जे आहे ते नोएडा आणि पुण्यातून चालवल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. यातील एका आरोपीचं स्वतःचं एक ऑफिस पुण्यातल्या बाणेर या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही सगळे डॉक्युमेंट तुमचे द्या आणि त्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपये पहिले भरायला लागतील आणि त्यानंतर कॉलेजची फी भरून
15 लाख रुपये आम्हाला द्या आणि तुमची ॲडमिशन कन्फर्म होईल असं सांगून, असं आमिष दाखवून खरं तर विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा प्रताप जो आहे तो आता समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं या संपूर्ण प्रकरणाचा चौकशीचा जो तपास आहे तो सुरू आहे. मात्र यात किती विद्यार्थी खरंच बरडले गेले आहेत का, किती विद्यार्थ्यांनी या आमिषाला बळी पडला आहे का, ह्याचा तपास जो आहे तो देखील पोलिसांकडनं सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अशा भूलतापांना कुठल्याही बळी पडू नका, सोशल मीडियावर जाहिरातींना कुठल्याही जाहिरातीला प्रतिक्रिया देऊ नका असं आवाहन जे आहे ते कॉलेज व्यवस्थापनकडनं करण्यात येतंय. नक्कीच. धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. अतिशय धक्कादायक ही बातमी आहे. अनेक पालक आपल्या मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी धडपडत असतात आणि अशा वेळेला त्या ऑनलाईन जाहिरातींना देखील बळी पडल्याचं पाहायला मिळतं. तशीच एक बातमी आता समोर येते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तर अंजली दमानिया बावनकुळेंच्या भेटीला पोहोचल्यात. महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय. शेतकऱ्यांच्या जमीन बळकावल्याचं हे प्रकरण आहे आणि त्या संदर्भात त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. घनवट कुटुंबावर जमीन बळकावल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या जमीन बळकावल्या प्रकरणी दमानिया यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटलांच्या घर वापसीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कारण हर्षवर्धन पाटलांनी मुंबईमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. भेटीचं कारण अजून गुलदस्त्यातच आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मतदारसंघातलं एक हिअरिंगचं काम होतं आणि ते हिअरिंगचं काम माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्याकडे होतं. माझ्यावर काही कार्यकर्ते पण आलेले आहेत, कारण बरेच दिवस झालं ते हिअरिंग होत नाही आणि ती ऑर्डर होत नाही, म्हणून ते पत्र देण्यासाठी आणि ते हिअरिंग लावण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला आलो. त्यांची भेट झाली, त्यांना पत्र दिलं, त्यांनी खाली मंत्रालयामध्ये ते हिअरिंग लावायला सांगितलं आणि त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलं की हे ताबडतोब हिअरिंग लावा. एवढंच आजच्या भेटीपाठीमागचं कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या होम ग्राउंड अहमदाबादमध्ये आजपासून काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. तर भाजपच्या गुजरातमधून काँग्रेस नवीन सुरुवात करणार आहे. या अधिवेशनात पक्ष संघटनेची पुनर्बांधणी आणि भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आणि आता बातमी आहे कुणाल कामरा संदर्भातली. कुणाल कामरा प्रकरणी आता हायकोर्टात 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. कामरानं गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यावरून केलेल्या व्यंगात्मक टीकेवरून कामरा विरोधात 4 गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलंय. तर एखाद्या हत्येच्या प्रकरणाचा किंवा गंभीर प्रकरणाचा तपास असावा असं पोलीस वागतायत, असं या याचिकेमध्ये कुणाल कामराकडून नमूद करण्यात आलंय. कुणाल कामराला प्रत्यक्षात हजर राहायला सांगितलं जातंय. जीवे मारण्याच्या धमके येत असल्यामुळे प्रत्यक्ष येऊ शकत नाही असं देखील कामराच्या वकिलांनी म्हटलंय. कुणाल कामराचा एक स्टँड अप कॉमेडी शो आहे, तो व्हिडिओही रेकॉर्ड झालाय. कामरानं व्हिडिओद्वारे जबाब नोंदवण्यासाठी तयारी दर्शवली. तर कुणाल कामरा प्रकरणी आमदार मुरजी पटेल यांना खार पोलिसांनी समन्स बजावलंय. मुरजी पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे खार पोलिसांनी आदेश दिले. तर कमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली होती. त्यानंतर कामरा विरोधात पटेल यांनी MIDC पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. तर कुणाल कामराला आम्ही जबाब विचारू अशा कितीही नोटीस आल्या तरी घाबरत नाही असं मुरजी पटेल यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजीवर जे कुणाल कामरांनी खालची पातळीवर जाऊन जे भाष्य केलं होतं त्याच्या विरोधात आम्ही FIR केलेली होती आणि तो अजूनही मुंबईला आलेला नाही. तो बाहेरच्या बाहेर पडतोय. त्यांनी कोर्टाकडून एंटीसिपेटरी बेल घेतलं असं मला कळतंय आणि आम्हाला एक कॉपी त्यांनी काल रात्री पाठवलेली आहे. अशा किती नोटिसा येतात जातात, जशी आम्ही काय घाबरत नाही. पण कुणाल कामराला
मुंबई आल्यावर आम्ही जबाब नक्की विचारू आणि त्यांना आज नाही तर उद्या सांताक्रूज पोलीस स्टेशनला यावंच लागेल. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणासंदर्भातली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेला जाग आली आहे. तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका, रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या अशी नोटीस पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना बजावली आहे. रुग्णालयांनी डिपॉझिट भरण्याची सक्ती केल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन देखील महानगरपालिकेनं केलंय. तर रुग्णालय डिपॉझिट संदर्भात पुणे महानगरपालिकेने नवे आदेश जारी केल्याचं आपण पाहतोय. तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका असे आदेश महानगरपालिकेनं केलेत. रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या. पुणे महानगरपालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना अशी नोटीस पाहायला मिळते. डिपॉझिट मागितल्यास 180023329951 या क्रमांकावर फोन करण्याचे आदेश देखील करण्यात आले. आणि आता बातमी आहे मुंबईमधून. मुंबई पालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा मुद्दा अतिशय तापल्याचं पाहायला मिळत आहे. खासगीकरणाच्या विरोधात मनसेनं आंदोलन केलंय. भगवती रुग्णालयाचं खासगीकरण करू नये अशी मागणी मनसेनं केली आहे. तर आंदोलनादरम्यान बीएमसी आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. आणि सुविधा पाठवणार. आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी पूर्ण पहा. उन्हाळ्यात चवीनं आईस्क्रीम खाताय तर सावधान, आम्ही असं म्हणतोय कारण गारेगार आईस्क्रीम विषही ठरू शकतंय तुमच्यासाठी. कारण भंडाऱ्यामध्ये एक्सपायरी डेट उलटून गेलेला आईस्क्रीम विक्री झाल्याचं समोर आलंय. एका ग्राहकाला आईस्क्रीम दिलं आणि त्यावेळी एकावर 1-2 स्टिकर लावले होते. एक्सपायरी झालेल्या तारखेवर नवीन स्टिकर लावून या ठिकाणी विक्री होत होती. त्यामुळे आईस्क्रीम प्रेमींनो एक्सपायरी डेट पाहूनच आनंद लुटा असं आवाहन तुम्हाला साम टीव्ही देखील करत आहे. मी रिलायन्स स्मार्टमध्ये आईस्क्रीम घ्यायसाठी आलो होतो, पण इथे MFG आणि एक्सपायरीवर एक टॅगलाईन लावलेली होती, म्हणजे एक स्टिकर लावलेला होता ज्यावर फक्त MFG दिसत होती, एक्सपायरी दिसत नव्हती. मी जस्ट चेक केली एक्सपायरी कधी आहे, म्हणजे स्टिकर ओपन करून त्यावर एक्सपायरी झालेला माल हे लोक विकत आहेत. अशा प्रकारे नागरिकांचा छळ होत आहे, यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि आता अजून एक धक्कादायक बातमी समोर येते. ही बातमी आहे हिंगोलीमधून. जिल्ह्यात 13,000 कॅन्सर संशयित महिला आढळल्याची माहिती समोर आली आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी राबवलेल्या संजीवन अभियानातून ही चक्रावणारी माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं देखील या तपासणीतून समोर आलंय. आता या महिलांची आरोग्य विभागाकडून तालुका स्तरावर स्क्रीनिंग केली जाणार आहे. सर्वप्रथम आता आपण आशा वर्कर त्यांना ट्रेन करून त्यांना घरोघरी पाठवून महिलांना काही लक्षणं आहेत का हे जाणून घेतले आणि त्याच्यातून आपल्याला 13,000 जवळपास असे महिला सापडले त्यांना काहीतरी लक्षणं आहेत. म्हणून आपण त्यांची आता यादी केलेली आहे आणि पुढच्या टप्प्यात आता त्यांची PHC, RHSDH किंवा आपल्या जिल्हा रुग्णालय तिथे आपण त्यांची टेस्टिंग, त्याच्यामध्ये VIA टेस्टिंग आहेत, गरज भासली तर बायोप्सी करून आपण जर त्यांना काही इश्यू असेल तर तेही निदान करण्याचा आपण प्रयत्न करणार. तर कॅन्सर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवा. योग्य आहार घ्या. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. स्तनाच्या तपासणीसाठी मेमोग्राफी टेस्ट करायला विसरू नका. गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून PAP स्मिअर टेस्ट करून घ्या. तणाव टाळा आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आणि योग करा.
आणि आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओपन एआयच्या चॅट जीपीटी या एआय टूलचा वापर करून चक्क बनावट आधार कार्ड तयार केलं जात आहे. हे फोटो इतके वास्तववादी आहेत की ते पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. नेमकं काय घडतंय आपण पाहूयात एका रिपोर्टमधून. गेल्या आठवड्यात ओपन आयनं चॅट जीपीटीमध्ये नवीन फीचर्स लॉन्च केले. यात स्टुडिओ घिबली स्टाईलचे फोटो तयार करण्याची क्षमता आहे. यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला, पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर देखील सुरू झालाय. काही सोशल मीडिया युजर्सनी चॅट जीपीटीच्या नवीन फोटो रिअलिस्टिक फीचरचा वापर करून बनावट आधार कार्ड तयार केले. हे फोटो अगदी खऱ्या आधार कार्ड सारखेच दिसतात. एक्सवर काही युजर्सनी ओपन आयचे सीईओ सॅम ऑल्टमन आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या नावानं बनावट आधार कार्ड शेअर केलं. या कार्डावर QR कोड आणि आधार क्रमांकही दिसतोय. ओपन आयनं आपल्या GPT 4.0 मॉडेलबद्दल सांगितलंय की हे नवीन ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल DALL-E पेक्षा जास्त धोकादायक आहे. त्यामुळे बनावट ओळखपत्र तयार करणं सोपं झालंय. चॅट जीपीटी, ग्रॉक म्हणा, तुम्ही ओपन एआयचं दुसरं कुठचं सॉफ्टवेअर वापरताय, जेमिनाय वापरताय किंवा मिस्ट्रल वापरताय, कुठलंही एआय वापरत असाल तर त्याच्यावर आपले कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स कधीच अपलोड करू नका. म्हणजे त्याला तुमच्या कॉन्फिडेन्शियल नंबर्स आणि कॉन्फिडेन्शियल फोटो जो आहे, जो आधारला किंवा पॅनला दिलेला असतो, त्याचं ट्रेनिंग त्याला देता येत नाही किंवा तो घेत नाही ती ट्रेनिंग, आणि परत तो जनरेट करू शकणार नाही. एआय तंत्रज्ञानानं आपलं जीवन सोपं केलं असलं तरी त्याचा गैरवापर चिंता वाढवणारा आहे. बनावट आधार कार्ड प्रकरणानं तंत्रज्ञानाच्या नियमनाची गरज अधोरेखित केली आहे. सरकार आणि एआय कंपन्यांकडून यावर काय पावलं उचलली जातील ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज ठाकरेंनी लोकसभेला पाठिंबा दिला, मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही असं थेट विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. शिवाय अनावश्यक विषय समोर आणू नये असा सल्ला देखील आठवलेंनी राज ठाकरे यांना दिला. बाबासाहेब आंबेडकर आणखी जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. ते जळगावात बोलत होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटलांच्या घरवापसीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटलांनी मुंबईमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. भेटीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. 2 दिवसांपूर्वीच अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक एकत्र छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आज सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार पक्षाचं पॅनल असणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकरांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशादरम्यान खासदार संजय राऊतांची तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली आहे. उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत, ते कोकणामध्ये पाय ठेवताच गद्दार उरणार नाहीत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. दरम्यान लवकरच उद्धव ठाकरे कोकणाचा दौरा करणार आहेत. कोकणात एक पाऊल टाकणार नाही तर कोकण पुन्हा पादाक्रांत करणार, विरोधकांना असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये 100 दिवसांच्या ईडी कोठडीची इनसाइड स्टोरी असल्याची माहिती मिळते. दरम्यान नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊत काय काय गौप्यस्फोट करणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या होम ग्राउंड अहमदाबादमध्ये आजपासून काँग्रेसचं अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये पक्ष संघटनेची पुनर्बांधणी आणि भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे शेवटचं अधिवेशन 1961 मध्ये झालं होतं. त्यानंतर 64 वर्षांनंतर हे अधिवेशन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचं एक कथित खुलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलंय आणि हे पत्र शेअर करत भाव बढेंगे तो हम बचेंगे असं म्हटलंय. गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. अर्थमंत्री सीतारमण महागाईत तेल ओतण्याचं काम करतायत. स्मृती इराणींनी आंदोलनाचं नेतृत्व करावं असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय.
सांगलीत माजी महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. ते गेल्या वर्षभरापासून राजकारण आणि समाजकारणापासून लांबच होते. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख होती, तर ते सध्या अजित पवार गटामध्ये प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी होते. रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून मुंबईमध्ये एकाचा मृत्यू झालाय, तर आकाशवाणी आमदार निवासामध्ये सोलापूरमधील चंद्रकांत धोत्रे यांचा मृत्यू झालाय. रात्री 11:15 वाजता त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांच्या नातेवाईकांनी 108 नंबरवर कॉल करून रुग्णवाहिका मागवली, पण रुग्णवाहिका काही वेळेत आली नाहीये आणि त्यांचा मृत्यू झालाय. भाजप कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रेंच्या मृत्यूनंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आमदार निवासस्थानी वेळेत अँब्युलन्स का मिळाली नाही याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचं देशमुख म्हणाले. त्यांनी त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना SIT गठन करण्यासाठी लागणारा पूर्ण स्कोप हा तयार करायला सांगितलंय आणि आज गृहमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची ते मान्यता घेऊन ते SITचं गठन करून त्या स्कोपमध्ये काय काय हवं हे आमच्याबरोबर सुद्धा डिस्कस करण्यात येईल आणि ते लवकरच जाहीर होईल. आत्ताच्या घटकेला दुसरी महत्वाची जी मी त्यांच्याकडे मागणी केली की अनेक लोक जे आहेत ते आपापली जेव्हा घरं घेतात किंवा जमिनी घेतात आणि तेव्हा जर काही कारणास्तव तो ट्रान्झॅक्शन झालं नाही तर त्यांना त्यांचा भरलेली स्टॅम्प ड्युटी परत मिळण्यासाठी सुद्धा 16 ते 20% पैसे हे अधिकारी खातात आणि ती स्टॅम्प ड्युटी सुद्धा परत मिळायला प्रचंड वेळ लागतो. तर याच्यावर सुद्धा त्यांनी ताबडतोब डायरेक्शन्स काढलेत आणि ते डायरेक्शन्स देखील आपल्या पुढे आज रात्रीपर्यंत नक्कीच येतील. आताच्या घटकेला फक्त पाईट गावामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती पोपट घनवट यांच्या नावावर 56 हेक्टर आणि बाकीच्या कुटुंबाच्या नावावर देखील अफाट अशी जमीन आहे. तर याच्यावरनं दिसतंय एकूण जवळजवळ 300 एकरच्या आसपास जमीन अशा सगळ्या शेतकऱ्यांची लाटलेली आहे. आणि ती कशी केली, कारण आत्ताची जी त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यात फेरफारमध्ये कुठेही चूक आढळली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हणूनच मी ती SITची मागणी केली की SITमध्ये अनेक गोष्टी बाहेर येतील. त्याच्यात जमिनीसाठी आलेला पैसा तो कुणाचा होता, कोणी पैसे भरले, म्हणजे इन्कम टॅक्समध्ये याचं रिपोर्टिंग झालंय की नाही, पोलिसांनी यांच्यावर केलेले जे गुन्हे आहेत तर ते कोणाच्या सांगण्यावरनं झाले, स्टेशन डायरी जी मी मागच्या वेळेस मांडली होती या सगळ्यावर पुढे चौकशी होऊन त्यातनं SITमध्ये कोण कोण अधिकारी येणार, सरकारकडनं कोण असणार, या सगळ्या गोष्टींवर आज फायनलाइज होऊन मुख्यमंत्र्यांकडनं त्याचा नॉड आल्यानंतर ते जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. मी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना आता भेटणार आहे, कारण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक टोळी चालते. म्हणजे अशी टोळी ही जालन्यात वेगळी आहे, बीडमध्ये वेगळी आहे. आणि तर दमानिया यांनी बावनकुळेंची भेट घेतली आहे आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. आणि बोलूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. अंजली दमानिया बावनकुळेंच्या भेटीला पोहोचल्यात. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. खासदार सुनील तटकरे आरोग्य यंत्रणेवर चांगलेच संतापले. श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यामध्ये एकाच आठवड्यात 2 रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे दगावलेत. या संदर्भात बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा सूचना राज्य सरकारला करण्यात आल्यात. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याविरोधात यवतमाळच्या वणीमध्ये ठाकरे सेनेतर्फे निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपविभागीय कार्यालयापुढे निदर्शनं करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे सेनेनं केला. खोके उर्फ सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले अजितदादांच्या भेटीसाठी दाखल झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांची भेट घेणार आहे. तरुणाला मारहाण प्रकरणी खोके जेलमध्ये आहे, तर त्याचं वन विभागाच्या जागेवरील अनधिकृत घर पाडण्यात आलंय. या संदर्भात तेजू भोसले अजित पवारांची भेट घेणार असल्याची माहिती. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर युक्तिवाद त्यांनी केलेला आहे आणि यावेळी हायकोर्टाच्या अधिपत्याखाली समिती नेमण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे. कळंबच्या मनीषा बिडवे हत्या प्रकरणामध्ये मृत महिलेसह दोन्ही आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले. हे मोबाईल पोलीस फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार आहेत. मयत महिलेचा मोबाईल आरोपींनी घरात लपवून ठेवला होता. त्यांनी डिलीट केलेला डेटा देखील रिकव्हर केला जाणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी पूर्ण केली आहे. चौकशीचा अहवाल आज ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना दिला जाणार आहे. तर पोलिसांनी रुग्णालयातील रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज देखील तपासल्यात. शिवाय या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे देखील जबाब नोंदवण्यात आलेत. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. या सगळ्या प्रकरणी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहित पोलिसांनी स्पष्टीकरण मागितलंय. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र पोलिसांनी पत्रासोबत जोडली आहेत. मंगेशकर कुटुंब आणि रुग्णालय हे दोन्ही वेगळे भाग आहेत. आता ज्यांच्या हातामध्ये रुग्णालय आहे ते वेगळाच कारभार करतात असं विधान रवींद्र धंगेकरांनी केलंय. मंगेशकर रुग्णालयावरील करही ते भरत नाहीत. ही संचालक मंडळाची मस्ती असून रुग्णालयाचं संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेला जाग आली आहे. तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका, रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या अशी नोटीस पुणे महानगरपालिकेने शहरातल्या खासगी रुग्णालयांना बजावली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता हायकोर्टात 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दिशा सालियान प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये मेन्शन करण्यात आलंय. यावर सुनावणी घेण्याची वकिलांची मागणी केली आहे. तर रजिस्ट्रारकडून माहिती घेण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. या प्रकरणी याचिकेमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे. याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंवर देखील गंभीर आरोप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दप्तरातच चाकू, कॉन्डम्स आणि ड्रग्ज सापडल्यात. नाशिक जिल्ह्यातल्या घोटीतल्या एका शाळेतला हा सगळा प्रकार आहे. शाळेतल्या 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडल्यात. उपमुख्याध्यापकांनी तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आलाय. विद्यार्थी नशा करत असल्याचा आरोप देखील शिक्षकांनी केला. पुण्यातील कोथरूड भागातील सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार चोप दिलाय. या सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणींचं धर्मांतर केलं जात आहे या आरोपावरून ही मारहाण करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनुसार ही घटना सलून चालक आणि संबंधित तरुणीकडून आर्थिक वादातून झाली. भैरवनाथ मंदिरामध्ये दानपेटी बसवण्यावरून 2 गटात जोरदार हाणामारी झाली आहे. कोल्हापुरातील हातकणंगलेच्या खोची गावामध्ये ही घटना घडली आहे. तर ज्योतिबा चैत्र यात्रेदरम्यान या भैरवनाथ मंदिराला विशेष महत्त्व आहे. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये एका नामांकित मार्टमधून एक्सपायरी आईस्क्रीमची विक्री केली जाते. एक्सपायरी स्टिकरवर नवीन स्टिकर चिकटवून आईस्क्रीम खपवली जाते. त्यामुळे आता आईस्क्रीम खाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगून आईस्क्रीम खरेदी करण्याची गरज असल्याचं आवाहन करण्यात आलंय. उल्हासनगरमध्ये किरकोळ वादातून ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये हाणामारीची घटना घडली आहे. दुकानदाराने याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ग्राहकांनी त्याचा फोन फोडून बेदम मारहाण केली आहे. तर ग्राहकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा देखील आरोप होतोय. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फुले चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय. हा चित्रपट जातीय द्वेष वाढवेल अशी आम्हाला भीती आहे अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली आहे. हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे. मुंबई हायकोर्टाकडून अभिनेत्री मलाइका अरोरा विरोधात पुन्हा वॉरंट जारी करण्यात आलाय. एका खटल्यामध्ये साक्षीदार म्हणून हजर न राहिल्यानं मुंबई हायकोर्टाकडून हा वॉरंट जारी करण्यात आलाय.
2012 मध्ये सैफ अली खान आणि इक्बाल कथित मारहाण प्रकरणामध्ये हा वॉरंट जारी करण्यात आला आहे. अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली आणि इतर दोघांच्या नागपुरात झालेल्या अपघातानंतर सीट बेल्ट लावण्याचं आवाहन सोनू सूदने केलंय. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर त्याने केलाय. कारमधील प्रत्येक प्रवाशाने विशेषतः मागे बसलेल्यांनी देखील सीट बेल्ट लावावा असं आवाहन सोनू सूदनं केलंय. सीट बेल्ट आगे रख लेते हैं, सीट बेल्ट को कभी क्लिप नहीं होती और तीनों सेफ इसलिए थे क्योंकि उन्होंने सीट बेल्ट पहनी थी. 100 में से 99 लोग जो पीछे बैठते हैं कभी सीट बेल्ट नहीं पहनते. उन्हें लगता है कि सीट बेल्ट पहनना सिर्फ आगे वाले की जिम्मेदारी है. मैं आप सबसे ये गुजारिश करता हूँ कि सीट बेल्ट के बिना गाड़ी में नहीं बैठिए. बहुत सारे ड्राइवर्स जस्ट एक इफेक्ट के लिए एक सीट बेल्ट आगे रख लेते हैं, सीट बेल्ट को कभी क्लिप नहीं होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसेची मान्यता रद्द करून राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषकांवर हल्ले होत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय. तर उत्तर भारतीय विकास सेनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरेंमुळे मुंबई बदनाम होत असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मराठी संदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही असं देखील रामदास आठवले म्हणाले. लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रोतील 3 मार्गिकेच्या स्थानकांवर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांवरून आता वाद होण्याची शक्यता आहे. मनसेनं या इंग्रजी पाट्यांवर आक्षेप घेतला असून लवकरच पाट्या बदला अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. मुंबई पालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा मुद्दा तापत चालला. खासगीकरणाच्या विरोधात मनसेनं आंदोलन केलंय. भगवती रुग्णालयाचं खासगीकरण करू नये अशी मागणी मनसेनं केली आहे. तर आंदोलनादरम्यान बीएमसी आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं. मात्र रामनवमी उलटून गेली तरी देखील अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात अशी शक्यता आहे. लाडकी बहिणींना कर्जबाजारी केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या मानखुर्दमध्ये घडलाय. लाडकी बहीण योजनेसाठी घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज काढण्यात आलंय. आरोपींनी आयफोन घेण्यासाठी हे कर्ज काढल्याची माहिती मिळते. कागदपत्रांचा वापर करून 65 महिलांची फसवणूक करण्यात आली. पंढरपुरात एका महिला सफाई कामगाराच्या 21 लाखांची लॉटरी लागल्याची माहिती आहे. मनीषा वाघेला या पंढरपुरामध्ये वर्षानुवर्ष सफाईचं काम करतात. मेहतर गल्लीमध्ये त्यांचं 10 बाय 10 फूटचं घर आहे. आता लॉटरीच्या पैशातून छोटं घर खरेदी करणार आणि मुलांना उच्च शिक्षण देण्याचा मनोदय मनीषा वाघेला यांनी बोलून दाखवला. JNPA मुंबई स्पीड बोटीची प्रतीक्षा कायम आहे. ही बोट सेवा सुरू करण्यास माझगाव डॉक कंपनीकडून तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यामुळे आणखी 20 ते 22 दिवसांचा कालावधी लागणार आहे. एप्रिल शेवटचा आठवडा अथवा मे महिन्यामध्ये प्रवासी वाहतूक सेवेसाठी वाट पाहावी लागणार आहे. रेल्वेतून किंवा लोकलमधून प्रवास करताना मोबाईल चोरीला गेल्यास थेट 139 या हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यातून प्रवाशांना सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलवर तक्रार दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिकेतील BKC आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा 2A टप्पा लवकरच सेवेसाठी दाखल होणार आहे. टप्पा 2A निरीक्षणासाठी अखेर मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल्वे सुरक्षेचं पथक मुंबईमध्ये दाखल करण्यात आलंय. निरीक्षणानंतर मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी करण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झालाय. सोनं आठवडाभरात 2,800 रुपयांनी गडगडलाय तर चांदीच्या दरामध्ये 12,000ची घसरण झाली आहे. सोन्याचे दर 88,800 रुपये प्रति तोळा झालाय तर चांदीच्या दरामध्ये घसरण होऊन एकूण 90,200 रुपये प्रति किलोवर ते पोहोचलाय. यंदा अल निनोचा परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे सरासरी इतके पर्जन्यमान असेल. मात्र कमाल तापमानामध्ये 5 अंश सेल्सिअस इतकी वाढ होईल. या उष्णतेच्या लाटेचा महाराष्ट्रातही परिणाम होणार आहे. पुढील 2 महिन्यात प्रचंड उकाडा जाणवेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला.
यंदाच्या उन्हाळ्यातील चालू आठवडा हा मराठवाड्यासाठी अति हॉट ठरतोय. मराठवाड्यामध्ये येते 3 दिवस उष्णतेची लाट असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सगळ्या जिल्ह्यात उन्हाने 40शी पार करून पुढे प्रवास सुरू केलाय. त्यामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसू लागलेत. बातमी बुलढाण्यामधून समोर येते. बुलढाणा जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान 40शी पार गेल्याने नागरिक हैराण झालेत. खामगाव या ठिकाणी 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे. होय, तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे. कारण सोशल मीडियावर तसा मेसेजेस व्हायरल होतोय. त्यामुळे सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा केल्याने आम्ही त्याची पडताळणी केली आहे. आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब. केंद्र सरकारची नवी योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्र सरकारनं आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमुळे चर्चांना उधाण आलंय. सरकारची योजना आहे, मग फॉर्म कसा भरायचा? नोकरीसाठी शिक्षण किती हवं? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूया. केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे. प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार. यासाठी पुरुष महिला कुणीही अप्लाय करू शकतात. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत. कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते. सरकारी नोकरी असली की चांगला पगार, भत्ते, सुट्ट्या, सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात. यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात. आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही. दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका. लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो. सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात. तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात. त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.